काय राव हत्ता, काय राव हत्ता, काय ताय खिदळता ही करत बसू नका. काय राव हत्ता, काय ताय खिदळता ही करत बसू नका. हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका. लेडीज, rather than single lady present here and gentlemen, एका फायर फायटरनं आपल्या प्राणांची पर्वा न करता 21व्या मजल्यावरती आगीच्या लपेट्यामध्ये अडकलेल्या एका महिलेला प्राणांवरती खेळून तिचे प्राण वाचवून सोडून आणलं. त्याचं कौतुक करण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. त्या बहादराचं नाव आहे देवजी खेळकर. आणि मिस जवळकर याच त्या महिला आहेत ज्यांचे प्राण खेळकरांनी वाचवले. मिस जवळकर, बस जवळ. मिस जवळकर, यांनी तुमचे प्राण कसे वाचवले हे तुमच्या या मुखातून ऐकण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, नाही का? तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखद क्षण होता. आय मीन दुःखद प्रसंग होता. सगळीकडे आग लागली होती. चहूबाजूंनी धुरांचे लोट पसरले होते. मी धावा बोलत होते, वाचवा वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा. इतक्यात मिस्टर खेळकर माझ्या जवळ आले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. आय मीन मदतीसाठी हात पुढे केला. मग त्यांनी मला असं अलगद त्यांच्या विशाल बाहुपाशात उचलून घेतलं आणि माझी खात्रीच झाली. काही काळ का असेना, पण मी आगीपासून सुरक्षित झाले. मग मीही माझे डोळे असे अलगद मिटून घेतले. माझ्या आयुष्यातला हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. जरा बाजूला व्हा ना. कुठेही होतो मी. आणि मिस्टर खेळकर, अगदी तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच. ते तर माझं कर्तव्यच होतं की. 21व्या मजल्यावरनं आगीच्या लपेट्यातून या महिलेला उचलून घेऊन येणं म्हणजे फार जोखमीचं काम नाही का? अहो, उचलून आणण्यापेक्षा पण त्यांच्या जवळ पोहोचणं लय जोखमीचं काम होतं राव. काय झालं माहितीये का, मी यांच्या जवळ जायला लागलो तेव्हा मी बघितलं की दुसरेच तिघ यांच्या जवळ जायला बघतात. बरं, माझ्या लक्षात आलं राव की ते तिघ विजय आहेत, त्यांची या बाईंवर लय वाईट नजर आहे. त्यांच्या मनामध्ये लय वाईट भावना आहे. आपलं टाळकं फिरलं. मी काय केलं, एक लोखंडाची शीग होती ती अशी उचलली आणि उचलून घातली एकाच्या डोसक्यात. दुसरा होता त्याला काढली घातली, लाट पडला बिल्डिंगच्या खाली सपाट. तिसऱ्याला असं वळवला, तिला सपाट. तो पण सपाट. सपाट सपाट. मला सांगा, कोण होते हे तिघे जण? चोर असतील ते कोणीतरी गुंड, टेररिस्ट, नाहीतर मावाली असतील. अरे बदमाश कहीं के. अरे बाईवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारे नीच निर्लज्ज. नाही. अबो, ते माझ्यासारखेच फायर फायटर होते, पण जवळकरांच्या लय जवळ जायला बघत होते. आपलं कर्तव्य बजावत असताना इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हे कर्तव्य नाही, बेईमानी आहे, पाप आहे. हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका.